मित्रांनो, आज आपण बनवणार आहे 100 लोकांसाठी डाळबट्टी. डाळबट्टीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघून घेऊया. तर डाळबट्टीसाठी आपण सर्वात पहिले घेतलं आहे 15 किलो बट्टीचं पीठ. त्यात आपण घेतलं आहे 100 ग्रॅम तीळ. त्यात आपण घेणार आहे 100 ग्रॅम धने. त्यात आपण घेणार आहे 100 ग्रॅम सोप. त्यात आपण घेणार आहे 50 ग्रॅम हळद. त्यात आपण घेणार आहे 80 ग्रॅम सोडा. त्यात आपण घेणार आहे 150 ग्रॅम मीठ. आता आपल्याला सर्व पीठ एकत्र करायचं आहे. त्यात आपण मोहनसाठी तेल घेणार आहे. तेल आपण जवळजवळ 2 ते 2.5 किलो घेतलेलं आहे. आता आपल्याला सर्व पीठ एकत्र करून घ्यायचं आहे. छान मळून घ्यायचं आहे. त्यात आपण कस्तुरी मेथीही टाकून घेणार आहे. कस्तुरी मेथीने बट्टीला छान चव येते. व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, पीठ व्यवस्थित एकत्र झालेले आहे. यात आपल्याला 3 किलो दही घ्यायचं आहे.
आता आपल्याला पीठ परत एकत्र करून घ्यायचं आहे. पीठ एकत्र झाल्यावर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपण घरी जसं गव्हाचं पीठ मळून घेतो त्या पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ जवळजवळ व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे. आपण आता पीठ मळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, पीठ व्यवस्थित मळून आपलं एकत्र करून झालेलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे. या पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे मित्रांनो. मित्रांनो, माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मोठमोठे व्हिडिओ तुम्हाला बघण्यास मिळतील. आपण इकडं बट्ट्या उकडण्यासाठी ते पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये आपण थोडं तेलही टाकलेलं आहे, जेणेकरून बट्टे एकमेकाला चिटकणार नाही. चला तर मग आपण बट्टीची आता उंडे बनवून घेऊया. पीठ आपलं पूर्ण मळून घेतलं आहे. या पद्धतीने आपल्याला सर्व उंडे तयार करून घ्यायचे आहे. तोपर्यंत पाणीही गरम होणार आहे. या पद्धतीने आपल्याला सर्व उंडे तयार करून घ्यायचे आहे, पूर्ण एक साईजचे. याच पद्धतीने आपण सर्व उंडे तयार करून घेऊया.
तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण किती छान उंडे तयार करून घेत आहे. तर आपले जवळ आता उंडे तयार होत आले आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती छान आपली बट्टी तयार झाली आहे उंडे उंडे करून. आता आपले सर्व उंडे तयार झाले आहे. आपण आता बघूया पाणी किती गरम झालं आहे आणि पाण्यामध्ये बट्टी आपण टाकून देऊया. पाण्याला आपल्या उकळी आली आहे मित्रांनो. आपण आता यात बट्टी टाकून घेऊया. सर्व बट्टी आपल्याला यात एक एक करून टाकायची आहे, जेणेकरून बट्टी एकमेकाला चिटकणार नाही. आता आपण बट्टी सर्व खालीवर करून घेऊ, जेणेकरून बट्टी एकमेकाला चिटकणार नाही. नाहीतर खाली बट्टी डागून जाते आणि डागल्याने बट्टीला पूर्ण वास लागला जातो. त्यामुळं बट्टी आपण पूर्ण कवचाच्या सहाय्याने खालीवर करून घेऊ. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्या बट्ट्या पूर्ण मोकळ्या झाल्या आहे. या पद्धतीने बट्ट्या वर आल्या तर समजून घ्यायचं 50% बट्ट्या आपल्या शिजल्या आहे. वापस आपण कवचाच्या साहाय्याने बघून घेऊया खाली काही बट्टी एखादी डागली आहे का.
बट्टी आपली आता छानशी शिजलेली आहे. पाणीही खूप आता उकळत आहे. आपण आता बट्टी बघून घेऊया, चेक करून घेऊया आपली बट्टी शिजली आहे का नाही. या पद्धतीने बघून घ्यायचं मित्रांनो, बट्टी आपली शिजली आहे का नाही. या पद्धतीने मित्रांनो बट्टीला छानशी जाळी पडलेली असली पाहिजे. आपली बट्टी छान शिजलेली आहे. बघा कशी नाही लगेच मोडून जाते. कच्चापणा राहिलेला नाही बट्टीमध्ये. आता आपण सर्व बट्टी काढून घेऊया. तर या पद्धतीने आपण सर्व बट्ट्या काढून घेतल्या आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, बट्ट्या आपल्या छान शिजलेल्या आहे व आपण सर्व बट्ट्या काढून घेतल्या आहे. तर आपल्याला बट्टी तळण्यासाठी आपण आता तेल ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. तर आपण आता बट्ट्या तळून घेणार आहे. इकडं आपलं सांबारही तयार झालं आहे बट्ट्यासोबत खाण्यासाठी. तर आपण बट्टी आता तळून घेऊया. या पद्धतीने बट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. तर आपल्याला आता बट्टी तळून घ्यायची आहे. तेल तापलेलं आहे छान. या पद्धतीने बट्टी आपल्याला तेलात टाकून घ्यायची आहे आणि चांगली लाल होऊस तर आपल्याला बट्टी तळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, बट्टी आपली कशी तळते आहे. या पद्धतीने आपल्याला बट्टी तळून घ्यायची आहे. बट्टी चांगली लाल होईपर्यंतच आपल्याला बट्टी तळायची आहे मित्रांनो. बट्टी कच्ची राहिली नाही पाहिजे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, बट्टी कशी तळल्या जात आहे. बट्टीचा कलर एकसारखा आला पाहिजे मित्रांनो. तर आपली बट्टी जवळजवळ आता तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. बट्टीला आपला छान कलर आला आहे.
तर आपण बट्टी कढईतून आता काढून घेऊया. बघा मित्रांनो, आपल्या बट्टीला किती छान कलर आला आहे. बघा मित्रांनो, आपल्या बट्टीला आता किती छान कलर आला आहे. एकदम कडक आणि कुरकुरीत झाली आहे. तुम्ही बघू शकता. त्यात आपल्याला तीळही दिसत आहे. तीळ, धने आणि बडीशोप याने बट्टीची चव खूप छान लागते मित्रांनो. ही नक्कीच एकदा नाही का ट्राय करून बघा तुम्ही. तर या पद्धतीने आपण सर्व बऱ्याचशा बट्ट्या आता तयार करून घेतल्या आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.